हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहूयात मोरो रिफ्लेक्स काय असतात आणि जर ते रिटेन असतील तर कोणते इश्यूज येऊ शकतात आणि त्याच्यासाठीच्या 7 इंटिग्रेशन ॲक्टिव्हिटीज काय असतात. वन ऑफ मेजर प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स इज मोरो रिफ्लेक्स. मोरो रिफ्लेक्स आपल्या जेवढ्या सेन्सरी सिस्टीम आहेत, आईज, इयर, टच, स्मेल, नोज, या सगळ्यांना अफेक्ट करते. तसेच सेन्स ऑफ व्हेस्टिब्युलर, सेन्स ऑफ इंट्रोसेप्शन, सेन्स ऑफ प्रॉप्रिओसेप्टिव्ह यालाही अफेक्ट करते. मोरो रिफ्लेक्स जर रिटेन असतील तर त्याचा सेन्सरी सिस्टीमवरती परिणाम होतो. मोरो रिफ्लेक्स आणि ऑल सेन्सरी सिस्टीम हे इंटरलिंक्ड असतात. आज आपण पाहूयात की मोरो रिफ्लेक्स म्हणजे काय असते, ते केव्हा इंटिग्रेट होतात, जर रिटेन राहिले तर कोणत्या प्रकारचे इश्यूज येऊ शकतात, ते आयडेंटिफाय कसे करायचे, सॉल्व्ह कसे करायचे. मोरो रिफ्लेक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट रिफ्लेक्स. जर ASD आणि ADHD डायग्नोसिस झाले असतील तर 99% चान्सेस असतात की त्या मुलाचे मोरो रिफ्लेक्स हे रिटेन असतील. व्हॉट इज मोरो रिफ्लेक्स? मोरो रिफ्लेक्स हा एक मेजर प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स आहे. जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयामध्ये असते, जस्टेशन पिरियडमध्ये असते, 6 मंथमध्ये हा रिफ्लेक्स डेव्हलप होतो. हे बाळाच्या बर्थिंग प्रोसेसमध्ये हेल्प करतात. बाळ 5-6 महिन्याचे झाल्यानंतर हा रिफ्लेक्स इंटिग्रेट होतो. या रिफ्लेक्समुळे बाळाला सुरक्षितता आणि मेंदूच्या न्यूरोलॉजिकल विकासाबद्दल माहिती मिळते. जेव्हा बाळ अचानक आवाज, प्रकाश, स्पर्श आणि हालचालीने घाबरते तेव्हा त्याचे शरीर फ्रीज होते. मोरो रिफ्लेक्स जर रिटेन राहिलं तर 7 सेन्सरी सिस्टीमशी रिलेटेड इश्यूज येऊ शकतात. यामध्ये मुलाला हायपर सेन्सिटिव्हिटी आणि सेन्सरी ओव्हरलोडची इश्यूज येऊ शकतात. ऑडिटरी सिस्टीमशी रिलेटेड इश्यूज असतील तर मुलांना मोठा आवाज सहन होणार नाही, ते कानावरती हात ठेवतील, इकडून तिकडे पळतील. व्हिज्युअल सिस्टीमशी रिलेटेड इश्यूज असतील तर अचानक लाईट पाहून मुले इन्सिक्युअर फील करतील, घाबरतील. ठराविक प्रकारचा स्मेल मुलांना आवडणार नाही, त्यामुळे मुले इरिटेट होऊ शकतात. सेन्स ऑफ टचशी रिलेटेड इश्यूज असतील तर मुलांना सॉफ्ट, क्रीमी टेक्स्चरचे पदार्थ आवडणार नाहीत. बॉडी बॅलन्स ठीक असणार नाही, बॉडी कोऑर्डिनेशन, बॉडी पोश्चरमध्ये प्रॉब्लेम येईल. अशी मुले आयसोलेशनमध्ये जातील, सोशली व्यवस्थित इंटरॅक्शन करू शकणार नाहीत. कम्युनिकेशन स्किलशी रिगार्डिंग इश्यूज येतील. एन्झायटी फील होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फ्लाईट अँड फ्लाईट इश्यूज क्रिएट होतील. ADHD आणि ऑटिझम डायग्नोसिस झाले असेल तर त्या मुलाचे मोरो रिफ्लेक्स हे चेक केले पाहिजेत. या तिन्हीचे सिम्पटम्स ओव्हरलॅप होऊ शकतात. अशा केसेसमध्ये हवा असा प्रोग्रेस मुलांमध्ये दिसून येऊ शकत नाही. यामागचे कारण म्हणजे रिटेन मोरो रिफ्लेक्स. यासाठी आपल्याला प्रिमिटिव्ह मोरो रिफ्लेक्स इंटिग्रेशन थेरपीही दिली गेली पाहिजे. त्यामुळे आपल्याला बेटर रिझल्ट्स भेटतील. जर मुलांमध्ये बिहेवियर इश्यूज असतील, स्ट्रेस, एन्झायटी लेवल वाढली असेल, ॲग्रेशन असेल तर ते सुद्धा या थेरपीजने कमी येऊ शकते. प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स म्हणजे काय तर इनव्हॉलंटरी मुवमेंट, ज्याचा मुलावरती काही कंट्रोल नसतो, त्या आपोआप होत जातात. कारण ब्रेन बॉडी कोऑर्डिनेशन नसते. ज्यावेळेस आपण एक्सरसाइजेस परफॉर्म करतो त्यावेळेस काय होते तर जे जुने न्यूरॉन कनेक्शन असतात, इनव्हॉलंटरी कनेक्शन असतात, त्यांना आपण सर्टन न्यू मुवमेंट्स देतो रेग्युलरली आणि कन्सिस्टंटली. त्यामुळे काय होते तर ब्रेनमधील जुने न्यूरॉन कनेक्शन हे ब्रेक होतात आणि नवीन न्यूरॉन कनेक्शन हे फॉर्म होतात. इनव्हॉलंटरी मुवमेंटचा जो पॅटर्न आहे तो ब्रेक होतो. ब्रेन आणि बॉडी कोऑर्डिनेशन व्यवस्थित राहील, यामुळे मूल व्हॉलंटरी मुवमेंट्स व्यवस्थित परफॉर्म करू शकते. आता आपण पाहूयात हाऊ टू आयडेंटिफाय मोरो रिफ्लेक्स. यासाठी काही एक्सरसाइजेस दिल्या आहेत, त्या आपण पाहूयात. या एक्सरसाइजेसमुळे ब्रेनचा बॉडीवर कंट्रोल राहतो, बॉडी कोऑर्डिनेशन व्यवस्थित राहते, बॉडी पोश्चर, बॉडी बॅलन्सिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. अटेन्शन, फोकस, लर्निंग, स्पीच, वेस्टिब्युलर इश्यू या सगळ्यांमध्ये इम्प्रूव्हमेंट होते.